नमस्कार, मी नम्रता. पाटील ससवे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला पौष्टिक थालीपीठ आणि त्याची भाजणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर आपण आधी धान्य भाजून घेऊया. आता 1 वाटी मी घेतलेले आहेत तांदूळ, पटणी तांदूळ घेतलेले आहेत. आता पावसाळा आहे त्यामुळे धुता येत नाही, त्यामुळे पुसून घ्यायचे फडक्याने. आता हे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कलर चेंज होईपर्यंत. आता हे काढून घ्यायचे. त्याच्यानंतर ज्वारी पण आपल्याला चांगली फटफट वाजेपर्यंत भाजून घ्यायची. गहू पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. बाजरी, चणे आणि मूग हे पण मी 1-1 वाटी भाजून घेतलेत. आता पंचदाल पण मी भाजून घेतली आहे. तर चांगले खमंग भाजायचे, म्हणजे पीठ आहे ना जास्त दिवस टिकतं. अगदी 6-6 महिने म्हटलं तरी पीठ चांगलं राहतं. पाव वाटी घेतलेला आहे धने आणि पाव वाटी घेतलेला आहे जिरे. हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आहे. त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे. हे बघा आपले सगळे धान्य चांगले भाजून झालेले आहेत. चांगले भाजून घ्यायचे. मूग, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, चणे, पंचदाल, त्याच्यामध्ये तुम्ही नाचणी, नंतर मका वगैरे पण घेऊ शकता. 1-1 वाटी मी सगळे धान्य घेतलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर अजून जे तुम्हाला आवडतात ते धान्य याच्यामध्ये घेऊ शकता. आता हे धान्य आपल्याला सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर दळून घ्यायचे. एकदम बारीक दळायचे. तर मी घरीच दळलेले आहेत. गव्हाची चाळण आहे ना ती लावायची आणि त्याने दळून घ्यायचे. बघा पीठ कसं बारीक झालेलं आहे. असं ह्या पद्धतीने बारीक दळून घ्यायचं. जवळजवळ 2 ते 2.5 किलो माझं हे पीठ तयार झालेलं आहे. आता थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया. तर आपल्या आवडीनुसार मिरची, लसूण घ्यायचा आहे थोडासा, नाही पाहिजे तर तुम्ही अद्रकसुद्धा इथं वापरू शकता. आणि हे बारीक आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. 1 वाटी मी घेतलेलं आहे भाजणीचं पीठ. त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे बारीक कापलेला. एकदम बारीक कापून टाकायचा कांदा. भरपूर कोथिंबीर टाकायची आणि नंतर ठेचलेला लसूण आणि मिरची पण टाकून घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. धने आणि जिरे आपण आधीच टाकलेले आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा वापरण्याची गरज नाही लागत. अर्धा चमचा ओवा घेतला आहे, तो चांगला हातावर मळून घ्यायचा आहे. 1 चमचाभर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलामुळे थालीपीठ एकदम खुसखुशीत होतात. आणि आता हे चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तेल आहे ना ते पिठात चांगलं मिक्स होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं-थोडं पाणी टाकून थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने मळायचे, जास्त ताकद लावायची गरज लागत नाही. पण थोडं-थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. ते बघा आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. तर चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही. आता याला आपण झाकून ठेवायचं आहे. तर एक 15 ते 20 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे. थोडंसं आकसेल हे पीठ, कारण धान्य थोडे भिजतात पाण्यामुळे. तर 15 ते 20 मिनिटं हे पीठ मी झाकून ठेवले. आणि जास्तीत जास्त अर्धा तास झाकायचं. जास्त वेळ पीठ भिजवायचं नाही. आता थोडंसं पाणी लावायचं आहे आणि परत चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडं मऊ करून घ्यायचं आहे. आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. तर 4 आपले थालीपीठ होणार. या पद्धतीने गोळे करून घ्यायचे. मी पोळपाट घेतला आहे आणि त्याच्यावर ओला करून कपडा टाकलेला आहे आणि परत त्याच्यावर पाणी लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे थालीपीठ असं दाखवल्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे. तर पीठ असं भिजवायचं की आपल्याला ताकद लावायला नाही लागली पाहिजे. तर असं बघा पटकन पसरतं. मी अजिबात व्हिडिओ फास्ट केलेला नाही आहे. आणि थालीपीठ थापताना एकदम पातळ थालीपीठ थापायचं. जास्त जाड थापायचं नाही, म्हणजे व्यवस्थित आतमध्ये भाजलं जातं, कच्चं राहणार नाही. तर कडा वगैरे व्यवस्थित अशा थापून घ्यायच्या. आता मध्ये-मध्ये होल पाडायचेत. तवा मी आधीच गरम करत ठेवलेला. आता ह्या तव्याला आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं थालीपीठ चिकटणार नाही. आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला कपड्यासकट थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाण्याचा हात मारायचा आहे आणि कपडा काढून घ्यायचा आहे.
आता याच्यावर आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. आता झाकण काढून साईडनी मध्ये होलमध्ये तेल सोडायचं आहे. आणि आता पलटी करून घ्यायचं आहे. आणि परत एकदा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. म्हणजे थालीपीठ चांगलं भाजलं जाईल. धान्यांचं थालीपीठ आहे ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे. हे 4 थालीपीठ बनवायला मला अर्धा तास लागला. थालीपीठ भाजायला थोडासा वेळ लागतो आणि गरम-गरम आहेत ना एकदम मस्त असे कुरकुरीत लागतात. तर चांगले असे दाबून भाजून घ्यायचे आहेत. आणि मस्त आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पण थालीपीठ बनवून बघा. खूप छान लागतात खायला पण. एक वाटीचं प्रमाण घ्या, आपल्या आवडीनुसार धान्य घ्या. पण चांगले भाजा म्हणजे पीठ जास्त दिवस टिकेल. आणि असे खमंग थालीपीठ तुम्ही पण बनवून बघा. दह्याबरोबर खा किंवा नुसते खा. प्रवासात नेऊ शकता हे तुम्ही थालीपीठ. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.